दृश्य नवी दिल्लीतून जंतर मंतरवर आता लाठीचार्ज करण्यात येतो आहे। दंगल नियंत्रण पथक जे गर्दी करतायत त्या सगळ्यांना तिथून हटवलं जात आहे। पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक या सगळ्यांच्या माध्यमातून तिथे आता पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतोय, हातात दंडुका घ्यावा लागतोय, गर्दी इथली कमी करा असं सांगितलं जात आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारूया। प्रशांत, दिल्लीमध्ये काय परिस्थिती आता जंतर मंतर परिसरात? सध्याची परिस्थिती अतिशय आक्रमक आपल्याला पाहायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सध्या मार्चला सुरुवात झाली आहे संसदेच्या दिशेने हलका लाठीचार्ज हा जे कॉक्रोच जनता पार्टीचे सपोर्टर आहे त्यांना त्यांच्यावरती करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आज आवाहन करण्यात आलं होतं लाठीचार्ज आणि त्यानंतर आज आवाहन करण्यात आलं संसद भवनामध्ये 20 खास करून ज्या पद्धतीनं 20 जुलै ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय न्यूज 18 मराठीवर। मार्च जेव्हा सुरू करायची वेळ आली तेव्हा पोलिसांनी मात्र आपला पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केलेली आहे। दिल्ली पोलिसांनी सगळा कंट्रोल आपल्या हातात घेतलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार दिल्लीच्या रस्त्यांवर घडू नये आणि गर्दी अनियंत्रित होऊ नये याकरता थोडासा सौम्य लाठीमार पोलिसांना करावा लागलेला आहे। हे जे निळ्या कपड्यामधले आपल्याला दिसतायत ही यंत्रणा जी आहे ती दंगल नियंत्रण पथकाची यंत्रणा आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स दिल्ली पोलीस या सगळ्यांनी मिळून ही गर्दी तिथून पांगवण्याचा ते प्रयत्न करतायत, गर्दीला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतायत, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंत्रणा सज्ज आहेत। आता जंतर मंतरवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला आणि गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। 163 दिल्लीत लागू करण्यात आलेला आहे, त्यामुळे गर्दी करू नका असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तरी देखील गर्दी क्षणोक्षणी वाढतेच आहे जंतर मंतरवर। आज संसद मार्च निघणार आहे, तो सुरू होण्याच्या कालावधीमध्येच सौम्य लाठीमार रॅपिड ॲक्शन फोर्सने केलेला आहे। जिथे बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे त्या बॅरिगेटिंगच्या बाहेर सुद्धा जेव्हा तरुणाई गर्दी करायला लागली तेव्हा त्या तरुणाईला पांगवण्याकरता रॅपिड ॲक्शन फोर्स आणि दिल्ली पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। जंतर मंतरवर पोलिसांकडून आणि रॅपिड ॲक्शन फोर्सकडून सौम्य लाठीचार्ज। नहीं सुनो, एक मिनट सुनो ना। वो रास्ता है जंतर मंतर के लिए, यहाँ से रास्ता नहीं है सर। ये रास्ता नहीं भाई, नहीं है। अरे जंतर मंतर बराबर आते हैं हम लोग, सारे लोग आ रहे हैं। नहीं आप सुनिए मेरी बात, अरे सुनिए सुन तो लीजिए ना। अरे सुनिए हम लोगों को रोक रहे हो। मेरी बात सुनिए। अरे मेरी बात सुनिए, आप मेरी बात सुनिए। अच्छा मेरी बात सुनिए। आपको अपने पुलिस वालों के साथ हमें वहां तक भेज दीजिए, आपको दिक्कत है। हाँ 2 मिनट दे। हाँ 2 मिनट का टाइम। हाँ ठीक है, 2 मिनट का टाइम। हमें वहां तक छोड़ रहे, हम खड़े हैं। नहीं अभी वहां पूरी धक्का मुक्की की इन्होंने, सारे लोग जा रहे हैं तो आप क्यों नहीं जाने दे रहे? पुलिस रोक रही है जगह जगह पे और इनकी कोशिश है कि बच्चों की आवाज़ उठे ना, लेकिन ये देश का आंदोलन बन चुका है। ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है। ये देश के करोड़ों बच्चे जो एग्ज़ाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है। अभी तो जंतर मंतर का मार्च भी शुरू नहीं हुआ। अभी तो मार्च भी शुरू नहीं हुआ, वहां जाने क्यों नहीं दे रहे हैं? पूरी धक्का मुक्की कर रहे हैं, कोई किससे बात कर रहा है, क्या किसका दावा कर रहा है हमें नहीं पता। हमको ये पता है कि जनता का आंदोलन है, जनता के बच्चों के लिए, देश के बच्चों के लिए आंदोलन है। पेपर चोरी हो रहे हैं, पेपर चोरी के खिलाफ आंदोलन है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए, शिक्षा मंत्री हैं वो। उतनी शिद्दत से पेपर लीक रोक देते तो बच्चों का भविष्य नहीं खराब होता। इतनी शिद्दत से देश चला देते तो बच्चों का भविष्य नहीं खराब होता, बच्चे बेरोजगार नहीं होते। इनको सिर्फ आंदोलन रोकने की पड़ी हुई है, देश के लिए इन्हें कुछ नहीं करना।
आपण ही थेट दृश्य नवी दिल्ली जंतर मंतर परिसरातली बघतोय। नेते सुद्धा व्यासपीठापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत। जे कॉकरोच जनता पार्टीला समर्थन द्यायला म्हणून आलेले विरोधी पक्षातले नेते आहेत, वेगवेगळ्या पक्षातले नेते आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते सगळे व्यासपीठापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत। इतकी प्रचंड गर्दी वाढलेली आहे, बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि आता पोलिसांनी हे जे नेते जे या सगळ्यांना सपोर्ट करतायत ते फक्त जाऊ शकतायत, मात्र तिथे सुद्धा बॅरिगेटिंग असल्याने त्यांना सुद्धा वरूनच त्या बॅरिगेटिंगच्या वरूनच जावं लागतं आहे। काही क्षणापूर्वीची ही दृश्य, लाठीचार्ज करावा लागला, सौम्य लाठीचार्ज केला तरुणांवर, कारण तरुण तिथून हटत नव्हते। शेवटी महिलांनी पुढाकार घेतला, रॅपिड ॲक्शन फोर्समधल्या महिला पुढे आल्या आणि त्यांनी या तरुणांना मागे सारलेलं आहे। कोणीही गर्दी करू नका। पंतप्रधान नरेंद्र मोदी, आता संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होईल, आजचा पहिला दिवस। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोचलेले आहेत संसद भवन परिसरामध्ये, ते आपल्याला दिसतायत। तीन दृश्य एका वेळेला, एका बाजूला जंतर मंतरची परिस्थिती, जंतर मंतरच्या रस्त्यांवरची परिस्थिती, दुसरीकडे संसद भवनाचा भाग आणि तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोचलेत त्याची दृश्य। न्यूज 18 मराठीवर नवी दिल्लीतली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। कुठे काय घडतंय हे आपण जाणून घेतोय। नवी दिल्लीमध्ये आता युवा म्हणजे तरुण आक्रमक झालेले आहेत।